अरे बाबा, आत्ता नको निघू. आज भरणीची रात्र आहे. वाटा बदलतात, दिशा हुलकावणी देतात आणि जे गेले ते परत येत नाहीत. गावच्या पारावर बसलेल्या त्या म्हाताऱ्याने डोळे मोठे करून बजावलं होतं. त्याचे हात थरथरत होते. जणू काही त्याने स्वतः त्या रात्रीचा अनुभव घेतला होता. पण मला मुंबईला पोहोचण्याची इतकी घाई झाली होती की मी त्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. रात्रीचे 11 वाजले होते आणि माझी कार कोकणातल्या त्या वळणाच्या दाट झाडीतून जाणाऱ्या निर्जन रस्त्यावरून धावत होती. हेडलाईट्सच्या प्रकाशात रस्ता एखाद्या सापासारखा वळवळत दिसत होता आणि हवेत एक विचित्र शांतता पसरली होती. न एका पक्ष्याचा आवाज, ना एका प्राण्याचे हालचाल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना माडाची आणि सुपारीची झाडं इतकी दाट होती की चंद्राचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. फक्त गाडीच्या हेडलाईट्सचा पिवळसर प्रकाश अंधाराला कापत पुढे जात होता. अचानक त्या प्रकाशात एक आकृती उभी राहिली, एका काळ्या सावलीसारखी. जणू काही ती रस्त्यातूनच उगवली होती. मी जोरात ब्रेक मारला. गाडी थरथरत थांबली आणि धडधडत्या हृदयाने मी पाहिलं. गाडीपासून जेमतेम 5 फुटांवर एक माणूस उभा होता. अंगात पांढरा सदरा, जो इतका जुना आणि फाटला होता की त्याच्या कडा लोंबकळत होत्या. खांद्यावर एक घोंगडी, जी ओली आणि चिखलाने माखलेली दिसत होती, आणि हातात एक जाड काठी, जिच्या टोकाला काहीतरी धारदार चमकत होतं. त्याचं तोंड काळोखात स्पष्ट दिसत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यांतून एक विचित्र चमक येत होती. जणू काही त्या डोळ्यांत चंद्राचा प्रकाश कैद झाला होता. काय झालं काका, कुठे जायचंय? मी खिडकीची काच थोडी खाली करून घाबरलेल्या आवाजात विचारलं. हवा आत आली आणि एक कुबट वास पसरला. जुन्या कबरीतल्या मातीचा आणि जळालेल्या मांसाचा वास, ज्याने माझी पोटातली सगळी हवा बाहेर काढली. पुढचा रस्ता वाहून गेलाय साहेब, पावसाने खोडून टाकलाय. वळणावरून जावं लागेल. मी सोडतो तुम्हाला मुख्य रस्त्यापर्यंत, तो माणूस बसक्या घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्याचा आवाज इतका खोल होता की तो माझ्या छातीत घुमला. जणू काही तो खाली मातीतून येत होता. मला मदत हवीच होती, कारण GPS सिग्नल गायब झालं होतं आणि फोनही नेटवर्कच्या बाहेर होता. मी दरवाजा उघडला आणि त्याला शेजारच्या सीटवर बसवलं. तो आत बसला तेव्हा गाडीत त्या वासाची तीव्रता दुप्पट झाली. आता त्यात एक सडलेल्या फुलांचा गंध मिसळला होता. मी गाडी सुरू केली. तो शांत बसला होता, फक्त हाताने दिशा दाखवत होता. डावीकडे घ्या, आता उजवीकडं. आम्ही डांबरी रस्ता सोडून आता एका कच्च्या लाल मातीच्या रस्त्यावर आलो होतो. चाकं मातीत रुतत होती आणि झाडांच्या फांद्या गाडीच्या काचेवर ओरखडे काढत होत्या. जणू काही त्या फांद्या नखांनी काच कुरतडत होत्या. रस्ता अजूनच अरुंद होत चालला होता. झाडं इतकी जवळ येत होती की गाडीच्या साईड मिररला त्यांच्या पानांनी स्पर्श होत होता. हेडलाईट्सच्या प्रकाशात कधी कधी विचित्र सावल्या दिसत होत्या, लांबलचक हातांसारख्या, ज्या झाडांमधून डोकावत होत्या. काका, हा रस्ता जरा जास्तच आत जातोय, असं नाही वाटत? मुख्य रस्ता कधी येईल? मी घाबरून घामाघूम होऊन विचारलं. त्यानं उत्तर दिलं नाही, फक्त समोर बघत राहिला. जणू काही त्याचे डोळे कधीच मिटत नव्हते. मी त्याच्याकडे नीट पाहिलं. हेडलाईट्सच्या प्रकाशात त्याच्या चेहऱ्यावर पडलेल्या सावलीत मला दिसलं की त्याला पापण्याच नव्हत्या. त्याचे डोळे स्थिर होते, काचेच्या गोट्यासारखे, आणि त्यात काहीतरी हलत होतं. जणू काही त्याच्या डोळ्यात छोटे कीटक फिरत होते. माझ्या अंगावर काटा आला.
आणि मी गाडीचा स्पीड वाढवला. अचानक रस्त्याच्या मधोमध एक जुनं मोडकळीस आलेलं घर दिसलं. त्याच्या भिंती चिखलाने माखलेल्या होत्या आणि छपरातून झाडांच्या फांद्या आत घुसल्या होत्या. तिथून पुढचा रस्ताच संपला होता, ज्यातून एक कुचका वास येत होता. साहेब, इथंच उतरा, घर आलं माझं, तो म्हणाला. आणि त्याच्या आवाजात आता एक हास्यासारखा गूंज आला. पण मुख्य रस्ता कुठे आहे? आणि तुम्ही म्हणालात तिथं सोडणार म्हणून, मी चिडून म्हणालो. पण माझा आवाज थरथरत होता. तो माणूस गाडीतून उतरला आणि खिडकीपाशी आला. त्याने आपले थंडगार बर्फासारखे हात खिडकीवर ठेवले. ते हात इतके थंड होते की काचेवर बर्फाचे थर जमा झाले. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक दात विचकवणारं हसू आलं आणि तो बोलू लागला. बोलताना त्याच्या तोंडातून काळा धूर निघत होता. मुख्य रस्ता तर तुम्ही 5 किलोमीटर मागेच सोडलात साहेब. आता ही वाट फक्त खाली जाते, मातीत. आणि तुम्ही एकटे नाही आहात. पहा, तुमच्यासोबतचे पाहुणे कसे हसत आहेत ते. माझं डोकं चक्रावलं. मी मागे वळून पाहिलं तर माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली 3 प्रेतं बसली होती. त्यांची त्वचा कुजलेली, हाड बाहेर डोकावत होती आणि डोळे उघडे होते. ते माझ्याकडे बघून दात विचकून हसत होते. त्यांच्या तोंडातून एक हिरवा द्रव ओघळत होता आणि ते हळूहळू हात पुढे करत होते, जणू काही मला पकडायला येत होते. मी घाबरून गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण इंजिन सुरूच होईना. फक्त एक भयानक कर्र असा आवाज येत होता, जणू काही इंजिनात हाडं अडकली होती. समोर पाहिलं तर तो वाटाड्या आता तिथे नव्हता, पण गाडीच्या काचेवर रक्ताने लिहिलेले शब्द उमटले. पाहुणे, आज जेवण आमच्याकडे. बाहेरून शेकडो हातांनी गाडीवर थापा मारायला सुरुवात केली. जणू काही जमिनीतून मेलेली माणसं वर येत होती. त्यांच्या नखांनी काचेवर ओरखडे पडत होते. हवेत एक भयानक हास्याचा गुंज पसरला आणि गाडीच्या छतावरून काहीतरी सरपटत आहे असं वाटू लागलं. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाचं नाव घेऊ लागलो. प्रार्थना करीत राहिलो. किती वेळ गेला मला माहीत नाही, पण जेव्हा सकाळी एका बैलगाडीवाल्याने मला हाक मारली आणि उठवलं, तेव्हा मी गाडीत एकटाच होतो. सूर्य उगवला होता आणि आजूबाजूला सामान्य जंगल दिसत होतं. पण जेव्हा मी गाडी बाहेर आलो तेव्हा माझे पाय लटलट कापू लागले. माझी गाडी कोणत्याही रस्त्यावर नव्हती, तर एका प्रचंड दरीच्या अगदी टोकावर उभी होती. अजून 1 इंच गाडी पुढे गेली असती तर मी 1000 फूट खाली कोसळलो असतो आणि खाली असलेल्या दगडांवर पडून फुटून मेलो असतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे गाडीच्या मागच्या सीटवर एक जुनी फाटलेली घोंगडी पडलेली होती, ज्यातून अजूनही तो कुजलेला वास येत होता. आणि गाडीच्या काचेवर चिखलाने माखलेल्या हातांचे ठसे होते आतल्या बाजूने. जणू ते पाहुणे अजूनही सोबत आहेत, फक्त दिसत नाहीत. कदाचित रात्रीची ती भरणी अजूनही संपलेली नव्हती, किंवा ती कधीच संपणार नव्हती. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भयकथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतंच. शुभरात्री.